तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं लाडक्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे आता मागे गणेश जयंती सुद्धा आलेली आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही माझ्या मागे बघतायत ना, ते लालबागमधलं सर्वात फेमस असं सुवासिनी आर्ट्स आहे. ते घाडीगावकर पेंटर हे तिथे ओळखले पण जातात, कारण विशेष करून यांचा जो गणपतीचा बॉडी कलर असतो त्यासाठी, आणि खास करून जे पारंपरिक गणपती सजवले जातात ना, ते इथे सजवले जातात आणि खूप भारी भारी मूर्ती आहेत. चला तर मग जाऊया या शॉपमध्ये आणि बघूया यावर्षी कोणकोणत्या बाप्पाच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, आता सुवासिनी आर्ट्समध्ये बाप्पाला वेगवेगळ्या रूपामध्ये जो सजवतो तो आपल्या मित्रासोबत आहे. नाव तुझं नाव सांगितलं? राहुल. तर सुवासिनी आर्ट्समध्ये आता मागे गणेश जयंतीसाठी कोणकोणत्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत, म्हणजे किती फुटापासून ते? 1.5 ते 1 ते आपला 2-3 फुटापर्यंत आहेत आपल्याकडे. आणि मातीच्या किती आहेत आणि शाडू मातीच्या? मातीच्या आपल्याकडे भरपूर आहेत आणि पीओपीच्या पण म्हणजे मातीच्या किती फुटापर्यंत आहेत एकदम? आपला 1 ते 1.5 फूट. 1.5 फुटापर्यंत आहेत. आणि यावर्षी खूप म्हणजे गणेश चतुर्थीला पण खूप जास्त मूर्त्या होत्या आणि मागे जयंतीला पण गणपतीच्या याला पण खूप भारी भारी मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि तू बाप्पाला इथे सजवतोय तर फेटा लावायची किंवा धोतर लावायची वेगळी कॉस्ट घेतात काय? त्याचे कॉस्ट असतात 1000 नाही तर 500. ओके, म्हणजे प्राइसिंगमध्येच इन्क्लूड होतो सर्व? हो. ओके. आणि जर आता समज व्हिडिओच्या माध्यमातून जर आलं तर बुकिंग चालू आहे? हो, आता चालू आहे, ओपन आहे. ओके. तर मित्रांनो, इथे बुकिंग आता चालू आहे आणि खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या इथे सजवल्या जातात. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर मित्र, थँक्यू. चांगलं. आता मी सुरुवात करतोय व्हिडिओला. तर सुरुवातीला तुम्ही बघतायत ना, ही एक मूर्ती आहे. हे दाखवतोय ना, हा स्लॉट पूर्ण तो आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आहेत. आणि ह्या साईडला आहे ते शाडू मातीचं आहे. तर इथून सुरुवात करूया. बघा, एक नंदीवरती बसलेली मूर्ती आहे आणि खूप छान वाटते. म्हणजे नंदी आहे, त्यावरती बाप्पा विराजमान झालेले आहेत बघा तुम्हाला. आणि त्याचबरोबर मागे चिंतामणीची सुद्धा मूर्ती, म्हणजे चिंतामणी पॅटर्नमध्ये ही एक आहे. आणि लेटेस्ट 2023ची जी बाप्पाची मूर्ती होती ती सुद्धा आहे बघा. हनुमानसुद्धा आहे, म्हणजे जशी सेम टू सेम हुबेहूब मूर्ती आहे इथे. त्याचबरोबर इथे आहे स्वामी बैठकवाली मूर्ती ह्या साईडला. जवळून दाखवतो. तुम्ही खास करून बाप्पाचा जो बॉडी पेंट कलर आहे ना, तो बघा, एकदम भारी वाटतं आणि छान वाटतं. एकदम साधी आणि सिंपल मूर्ती आहे. त्याचबरोबर इथे सुद्धा एक मूर्ती आहे बघा, बाल गणेश आहे. ऑलमोस्ट त्यांच्या मूर्त्या अर्ध्या बऱ्यापैकी बुकिंग झालेल्या आहेत, थोड्याफार आहेत. ही एक मूर्ती भारी वाटते बघा, एकदम सिंपल. ही एक मूर्ती आहे बाप्पाची. खूप छान असं म्हणजे फेटा लावलेला आहे, फेटा वर्क केलेला आहे बघा तुम्हाला. त्याचबरोबर धोती वर्कसुद्धा आहे. छान वाटते मूर्ती बघा, एकदम साधी आणि सिंपल मूर्ती आहे. ह्या सर्व दाखवत आहेत तो POPच्या मूर्त्या आहेत. आणि त्याचबरोबर मागच्या वर्षी जी मूर्ती जास्त डिमांडमध्ये होती ती सुद्धा आहे शंकराची बघा. म्हणजे वासरू आहे आणि शंकर रूपी बाप्पाची मूर्ती आहे इथे. लास्ट टाईम या मूर्तीला खूप जास्त मागणी होती. त्याचबरोबर इथे लालबागच्या राजाची सुद्धा मूर्ती आहे. डायमंड वर्क्स केलेले आहेत तुम्हाला. त्याचबरोबर दत्तगुरूंच्या रूपातली सुद्धा मूर्ती आहे इथे, मी तुम्हाला दाखवते बघा. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघताय ती जय मल्हार रूपी बाप्पाची मूर्ती सजवलेली आहे. तुम्ही बघू शकता फेटासुद्धा, जो मार्तंड भैरव म्हणजे देवाला जो टोपी पगडी असते ती सुद्धा प्रॉपर नेसवलेली आहे किंवा घातलेली आहे. त्याचबरोबर इथे जो धोतर वर्क आहे तोही खूप छान आणि मॅचिंग झालेलं आहे पूर्ण, छान वाटते मूर्ती. त्याचबरोबर मागे बघतायत तर बाल गणेशाची सुद्धा मूर्ती आहे इथे बघा. जास्वंदावरती बाप्पा विराजमान झालेला आहे, खूप छान वाटते मूर्ती. त्याचबरोबर इथे एक मागे मूर्ती आहे पण खूप छान आहे. आणि डायमंड वर्कसुद्धा खूप जास्त मस्त केलेलं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मागे स्वामींच्या रूपात सुद्धा बाप्पाची मूर्ती आहे आणि खूप सुंदर वाटते, एकदम रिअल वाटते. स्वामी बैठक आहे.
कमीत कमी ही किती फुटाची मूर्ती आहे स्वामींची? 1.5 फुटाची मूर्ती आणि तुम्हाला मी जवळून डोळे दाखवतो बाप्पाचे. फक्त एकदा डोळ्याची आखणी बघा, खूप भारी वाटते बघा. त्याचबरोबर इथे साईडला जर तुम्ही याल तर ही एक भटजी पॅटर्नमध्ये आहे, म्हणजे बैठक वेगळी आहे पण एकदम साधी आणि सिंपल मूर्ती वाटते बघा. आणि मित्रांनो, जर पारंपरिक मूर्ती जी सजवलेली असते एकदम राजेशाही थाटामध्ये, ती सुद्धा मागे आहे बघा. म्हणजे बाप्पाला फेटा घातलेला आहे, त्याचबरोबर कुर्ता असतो तो सुद्धा घातलेला, आणि कुर्त्याची जी डिझाईन्स आहेत ते सुद्धा भारी वाटते बघा. आणि जर तुम्ही अजून जर पुढे त्या मूर्तीच्या पुढे बघाल तर ही एक उभी मूर्ती आहे छोटीशी, आणि पण खूप भारी वाटते बघा. म्हणजे चंद्रकोर आहे बाप्पाच्या माथ्यावरती, छान वाटते. आणि जर मागे याल तर बाल गणेशसुद्धा आहे, तोही हुंदीर मामावरती विराजमान झालेला आहे. आणि ही एक मूर्ती भारी वाटते बघा. हा जो पूर्ण सेक्शन बघतायत तो आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा आहे. आणि इथे सुद्धा मूर्ती आहे बघा. म्हणजे ही जी मूर्ती आहे ना, तिला जर सजवलं तर ही ह्या पद्धतीने दिसेल बघा. किती छान वाटतं मूर्ती. आणि जो धोताराचा कलर शेला, त्याचबरोबर फेटा जो नेसवला आहे ना, तोही खूप छान वाटते. परत इथे व्हाईट कपड्यांमध्ये बघा फेटा बघा. फेट्यावरती जे गुलाब लावले आहेत, त्याचबरोबर मोगरा छोटे छोटे, आणि जी डिझाईन केली आहे फेटाची ती भारीच वाटते बघा. आणि इथे आहे चंद्रावरती, ही पण मूर्ती खूप फेमस आहे, तुम्हाला तर माहिती आहे, आणि जास्तच मागणी होती. आता तर चंद्रयान सुद्धा तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही थीमचं डेकोरेशन करत असाल तर ही खूप छान आयडिया बघा बाप्पाची मूर्ती. मित्रांनो, ही एक मूर्ती आहे बघा, जे बाप्पाला प्रॉपर सजवलेलं आहे बघा. डोक्यावरती जो फेटा आहे तो सुद्धा घातलेला आहे, आणि दोन्ही हातामध्ये जे गुलाब आहेत ते दोन्ही हातामध्ये ठेवले, म्हणजे आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत ते लावलेले आहेत. आणि ही मातीची मूर्ती आहे ती बघा. त्याचबरोबर इथे मागे सुद्धा बघू शकता ते बघा, मस्तच मूर्ती आहेत, स्वीट आणि सिम्पल मूर्ती आहेत बघा. भटजी पॅटर्नमध्ये आहेत, कारण गाडेगावकर पेंटर्स किंवा सुवासिनी आर्ट्स ह्याच मूर्तींसाठी फेमस आहे बघा. मी तुम्हाला दाखवतो, खूप साऱ्या मूर्त्या आहेत. आता आपण ना मातीच्या मूर्त्यांच्या सेक्शनमध्ये येऊया. इथे सुद्धा खूप छान छान मूर्त्या आहेत हे बघा, खूप भारी. म्हणजे धोतरवर्क असो किंवा बॉडी पेंट कलर असो, खूप छान पद्धतीने केलेला आहे. ही बघा, ही एक मूर्ती मस्त आहे. म्हणजे बाप्पा असा बाप्पाने हातात हुंदीर मामाला पकडलेला आहे, मग छान वाटतंय. त्याचबरोबर फेटा घातला तोही खूप भारी उठून वाटतोय बाप्पाला बघा. ही एक मूर्ती बघा, छोटीशी हुंदीर मामावर बसलेला आहे बाप्पा. ही जर तुम्ही मूर्ती बघितलं तर आरती संग्रहावरती जे बाप्पाची फोटो असतो ना, त्या पद्धतीची मूर्ती आहे. तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही नक्की ओळखाल. ही बघा, कान एकदम भरगच्च एकदम मोठे वाटते बघा, सुपासारखी कान. मला त्याचबरोबर इथे वरती सुद्धा मूर्त्या आहेत हे बघा. त्याचबरोबर कोळी जर थीमचं डेकोरेशन करत असाल तर इथे आगरी कोळीमध्ये सुद्धा पॅटर्नमध्ये आहे. खाली जो खेकडा असतो त्याच्यावरती बाप्पा विराजमान झाले आणि प्रॉपर कोळी लुक केलेला आहे बघा. टोपी, त्याचबरोबर जे दागिने असतात गळ्यातले ते सुद्धा घातलेले आहेत. आता आपण पुढे बघा, लालबागच्या राजाची सुद्धा यांच्याकडे प्रतिकृती आहे. आणि हे बघतायत ती मातीमध्ये मूर्ती आहे आणि एकदम छान वाटते बघा. वरती सुद्धा आहेत मोठ्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत बघा, बाल गणेश ते सुद्धा आहे. मित्रांनो, आता तुम्हाला दाखवते आहे लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे बघा. म्हणजे ह्या वर्षी जो बाप्पाच्या
माथ्यावरती जो गंधक होतं त्या पद्धतीचं त्यांनी इथे करण्याचा प्रयत्न केला आणि एकदम डिट्टो लालबागच्या राजाची मूर्ती वाटते. हातामध्ये फ्लॉवर्स दिलेले आहेत, त्याचबरोबर या हातामध्ये सुद्धा आहे. लास्ट टाईम मी यांची व्हिडिओ काढली, खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिला त्या व्हिडिओला, आताही सुद्धा तुम्ही द्या बघा. आणि सुवासिनी आर्ट्स म्हणजे लालबागच्या राजाची जी प्रतिकृती असते ना त्यांच्याकडे असते आणि विशेष करून जे धोतर वर्क त्याचबरोबर बाकी कोणत्याही गोष्टी करत असताना खूप भारी वाटतं बघा. त्याचबरोबर इथे सुद्धा एक मूर्ती तयार होते अजून, म्हणजे स्टँडिंग मूर्ती आहे इथे, बॅलेन्सिंग मूर्ती म्हणतात त्याला. त्याच्यावरती आहे जास्वंदीवरती बाप्पाची मूर्ती आहे. या साईडला सुद्धा मूर्त्या आहेत, अजून पेंटिंग बाकी आहेत. तर मित्रांनो, मी आता आलो होतो सुवासिनी आर्ट्समध्ये चिंचपोकळी येथे. मागे गणेश जयंतीसाठी बाप्पाच्या इथं खूप साऱ्या मूर्त्या दाखवल्या. पारंपरिक रूपामध्ये बाप्पाच्या मूर्त्या इथे सजवलेल्या आहेत. त्याचबरोबर विदाऊट सजवलेल्या सुद्धा मूर्त्या इथे पाहायला मिळणार आहेत. शाडू मातीच्या मूर्त्यासुद्धा आहेत, त्याचबरोबर मातीच्या मूर्त्यासुद्धा आहेत. आणि खास करून तुम्हाला इकडे लालबागच्या राजाची सुद्धा प्रतिकृती दाखवली आहे. त्याचबरोबर चिंचपोकळीचा चिंतामणी, त्याची 2023 जी प्रतिकृती होती ती सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि आताची जी बुकिंग आहे ती यांची चालू आहे. लवकरात लवकर तुम्ही इथे येऊन भेट द्या. खूप भारी भारी बाप्पाच्या मूर्त्या आहेत. चला तर मग भेटूया असंच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग.